नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन काय शिकूया। जो आपला पहिला युनिट सुरू आहे कॉस्ट शीट वरचं, कॉस्ट अकाउंट वरचं आपला पहिला युनिट सुरू आहे कॉस्ट शीट अँड टेंडर। असे दोन भाग आहेत, कॉस्ट शीट आणि टेंडर। तर जो आपला पहिला भाग आहे कॉस्ट शीट तो आपला संपलेला आहे। त्याच्यानंतर आपण दुसरा भाग शिकूया टेंडर। तर जो आपण दुसरा भाग शिकूया त्याच्यात फक्त टेंडरच असणार नाही तर कॉस्ट शीट सुद्धा असणार, कारण आपल्याला कॉस्ट शीटच्या मदतीनेच टेंडर सॉल्व करावा लागणार आहे। आणि म्हणून आपण हा टेंडरवरचा पहिला उदाहरण घेऊया आणि याच्यात आपण कॉस्ट शीट आणि टेंडर दोन्ही भाग शिकूया। कारण कॉस्ट शीटची मदत आपल्याला टेंडरवर घ्यावी लागणार आहे। तर आपले कॉस्ट शीटवरचे खूप सारे उदाहरण झालेले आहेत आणि मी सुरुवातीच्या तासिकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कॉस्ट शीट चांगल्या प्रकारे मजबूत करायची आहे। कॉस्ट शीट आपल्याला चांगल्या प्रकारे समजायची आहे, जेणेकरून समोरचा जो काही भाग येईल तर तो आपल्याला जास्त सोपा होईल। आणि खरंच ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजलं असेल किंवा त्यांनी व्हिडिओ बघितला असेल माझे यूट्यूबवरचे, तर त्यांना टेंडर काढणं खूप सोपं होईल। कारण तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारायचं झालं तर अशा प्रकारचे उदाहरण 100% विचारणार आहोत। फक्त कॉस्ट शीटच नाही तर कॉस्ट शीट आणि टेंडर हे असे आपल्याला दोन्ही प्रकारचे मेथड एका उदाहरणात सॉल्व करायचे आहे। तर उदाहरण मी तुम्हाला ग्रुपवर पाठविलेलं आहे, तरी सुद्धा मी वाचून घेतो आहे। उदाहरण लांबलचक आहे। उदाहरण जरी लांबलचक असला पण त्याचा आन्सर मात्र तेवढाच शॉर्ट आहे। म्हणून विद्यार्थ्यांना घाबरून जायचं नाही, घाबरून जायचं काही कारण नाही की उदाहरण खूप मोठं आहे तर आपण कशा प्रकारे सॉल्युशन करायचं। म्हणून मी तुम्हाला वारंवार आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की लक्ष द्या, तुम्ही व्हिडिओ बघा, प्रत्येक व्हिडिओ बघा। तुम्हाला कोणतं पॉईंट समजलं नसेल तर वारंवार तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही माझ्याशी चर्चा करा। जर तुम्हाला एखादा पॉईंट समजलं नसेल तर माझ्याशी चर्चा करा। तर बघा विद्यार्थ्यांनो, उदाहरण मी वाचून दाखवतो आहे। दी मेटल प्रोडक्ट्स कंपनी लिमिटेड मॅन्युफॅक्चर्ड अँड सोल्ड 1000 सेलिंग फॅन्स ड्यूरिंग द year ended 31st December 2008. The summarized accounts of the company are given below. म्हणजे जो आपल्याला मॅन्युफॅक्चर अँड सोल्ड चे जे 1000 युनिट्स दिलेले आहेत, सेलिंग युनिट्स दिलेले आहेत, तर ते आपले कॉस्ट शीटवरचे युनिट्स राहणार आहेत, कॉस्ट शीटवरचे फॅन्स राहणार आहेत। उदाहरणार्थ आपल्याला दोन प्रकारचे युनिट्स दिलेले असतील तर त्याच्यातला एक प्रकार कॉस्ट शीटवरचा असेल आणि दुसरा प्रकार टेंडरवरचा असेल। तर आपल्याला दोन प्रकारचे युनिट्स उदाहरणात दिलेले असतील आणि जर एकाच प्रकारचे युनिट्स दिलेले असेल पण ते कोणत्या प्रकारचे युनिट्स आहेत, कुठे दर्शवायचे आहेत हे मात्र दिलेलं असेल सेपरेटली। उदाहरण बघा, मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st December 2008. 31 डिसेंबर 2008 आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे। दोन बाजू आहेत, एक बाजू पर्टिक्युलरची आहे, त्याच्यानंतर रुपीजचं कॉलम आहे, त्याच्यानंतर पर्टिक्युलर आणि त्याच्यानंतर रुपीजच्या कॉलमाचे 4 कॉलम दिलेले आहेत। तर बघा, पर्टिक्युलर्समध्ये तुम्ही फायनान्शियल अकाउंटला शिकलेले असाल, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू। डेबिट बाजूला एंट्री करताना टू नावाने एंट्री केली जातो आहे आणि क्रेडिट बाजूला एंट्री होताना बाय नावाने एंट्री होते आहे। तशाच प्रकारे इथे सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, टू मटेरियल यूज्ड 80,000, टू डायरेक्ट वेजेस 1,20,000, टू मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 50,000,
टू ग्रॉस प्रॉफिट 1,50,000 अँड बाय सेल्स म्हणजे क्रेडिट बाजूला दिलेली आहे रक्कम सेल्सची 4 लाख, त्याची टोटल दिलेली आहे डेबिट बाजूची 4 लाख अँड क्रेडिट बाजूची 4 लाख आणि 4 लाखच्या खाली डबल अंडरलाईन दिलेला आहे म्हणजे तो अकाउंट संपला. त्याच्या खाली दिलेला आहे टू सॅलरी 60,000, टू रेंट अँड इन्शुरन्स 10,000, टू जनरल एक्सपेन्सेस 20,000, टू सेलिंग एक्सपेन्सेस 30,000, टू नेट प्रॉफिट 30,000 आणि क्रेडिट बाजूला दिलेला आहे बाय ग्रॉस प्रॉफिट 1,50,000. दोघांची टोटल दिलेली आहे 1,50,000 आणि अकाउंट बंद केलेला आहे. त्याच्यानंतर बघा काही आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉर द इयर एंडिंग 31st December 2009, it is proposed that first point, output and sales will be 1,200 fans. हे आउटपुट अँड सेल्स म्हणजे टेंडरवरचे आपल्याला सेल्स दिलेले आहेत, टेंडरवरचे आपल्याला फॅन्स दिलेले आहेत, टेंडरवरचे आपल्याला युनिट्स दिलेले आहेत 1,200. सेकंड पॉइंट, प्राइस ऑफ मटेरियल विल राइज बाय 20% ऑन द प्रिव्हियस लेवल. म्हणजे जो आपल्याला टेंडरवर जो काही मटेरियल घ्यायचा आहे तर तो आपल्याला 20% मागच्या मटेरियलवर आपल्याला 20% त्याची अमाऊंट कॅल्क्युलेशन करायची आहे. प्रिव्हियस लेवल म्हणजे मागच्या लेवल म्हणजे कॉस्ट शीटवर जो काही आपल्याला मटेरियल दिलेलं आहे त्याच्यावर 20% आपल्याला आखणी करायची म्हणजे 20% कॅल्क्युलेशन करायचं, 20% त्याची व्हॅल्यू काढायची आहे. नंतर थर्ड पॉइंट, वेजेस पर युनिट विल राईज बाय 5%. वेजेस दिलेले आपल्याला 5%, जो कॉस्ट शीटवर आपल्याला वेजेस दिलं होते त्याच्या 5% आपल्याला टेंडरवर घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यात 5% घ्यायचा नाही आहे तर इन्क्रीज म्हणजे जो काही आपल्याला कॉस्ट शीटवर मटेरियल किंवा वेजेस दिलेला असेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 20% मटेरियल घ्यायचं आहे आणि 5% वेजेस घ्यायचे त्याच्या अतिरिक्त म्हणजे प्लस. नंतर फोर्थ पॉइंट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विल राइज इन प्रपोर्शन टू द कंबाइंड कॉस्ट ऑफ 25% मटेरियल अँड वेजेस. जो काही आपला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे तर तो आपल्याला मटेरियल अँड वेजेस असा जो कंबाईन आपलं कॅल्क्युलेशन होतं आहे कॉस्ट शीटला म्हणजे त्याचं कंबाईन कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं काय होतं आहे प्राईम कॉस्ट. याच्यावर आपल्याला 25% घ्यायचा आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट टेंडरवरती. नंतर 5 नंबर पॉइंट, सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट विल रिमेन अनचेंज्ड. जो सेलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे तर जो काही कॉस्ट शीटवर आपला सेलिंग एक्सपेन्स राहील त्याच्यात काही चेंजेस करायचं नाही आहे. जी काही कॉस्ट शीटवर सेलिंग प्राइसचा पर युनिट राहणार आहे तो तेवढाच आपला पर युनिटचा रेट टेंडरवर घ्यावा लागेल. पण मात्र त्याचे फॅन्स किंवा युनिट वेगवेगळे आहेत. कॉस्ट शीटचे 1,000 युनिट्स आहेत आणि टेंडरचे 1,200 युनिट्स आहेत तर मात्र व्हॅल्यू बदलेल पण युनिटचा रेट मात्र तोच राहील अनचेंज, त्याच्यात काही चेंजेस नाही आहे. 6 नंबर पॉइंट, अदर एक्सपेन्सेस विल रिमेन अनफेक्टेड बाय द राइज इन आउटपुट. जो काही अदर एक्सपेन्सेस आहे तो आपल्याला सुद्धा अनअफेक्टेड आहे म्हणजे त्याच्यात आपल्याला काही चेंजेस करायचं नाही आहे. नंतर शेवटचा पॅरा दिलेला आहे, प्रिपेअर अ स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शोविंग द प्राइस ॲट विच द फॅन शुड बी मार्क्ड सो ॲज टू अर्न अ प्रॉफिट ऑफ 10% ऑन दी सेलिंग प्राइस. आणि टेंडरवर जो काही आपला टोटल कॉस्ट वगैरे निघेल तर आपल्याला टेंडरचं प्रॉफिटचा रेट आपल्याला दिलेलं आहे. याचा आपल्याला सेल्स दिलेलं नाही आहे पण मात्र त्याचा आपल्याला प्रॉफिटचा रेट दिलेला आहे तर सेल्स आपोआप निघेल. तर समजलं विद्यार्थ्यांना उदाहरण मी तुम्हाला उत्तम चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये समजून सांगितलेलं आहे कारण आपलं मीडियम सुद्धा मराठी आहे तरी मी तुम्हाला मीडियम मराठीमध्ये सांगितलं आहे उदाहरण समजून. तर आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलं असेल तर आपल्याला
कॉस्ट शीट आणि टेंडर दोन्ही पॉईंट सॉल्व करावे लागतील, पण पहिला पॉईंट आपल्याला सॉल्व करणे अनिवार्य आहे, तो म्हणजे कॉस्ट शीट. कॉस्ट शीट याच्यात आपल्याला फॅन्स दिलेले आहेत 1000 फॅन, म्हणजे प्रोडक्शन 1000 फॅन्स म्हणू शकता किंवा 1000 युनिट सुद्धा तुम्ही लिहू शकता. याच्यात काही चेंजेस नाही. ज्या पद्धतीने आपण कॉस्ट शीट शिकलेले आहोत त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. काही चेंजेस नाही आहेत. मेथड आपलं तीच आहे. तर आपल्याला प्रोडक्शन दिलेलं आहे, तर पर युनिटचा आपल्याला कॉलम तयार करणे अनिवार्य आहे. सीरियल नंबर, पर्टिकुलर, अमाउंट एंड पर यूनिट. जो ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट दिलेला आहे त्याच्या आधारावर आपली काय तयार होणार आहे, कॉस्ट शीट. तर बघा, ट्रेडिंग एंड प्रॉफिट एंड लॉस अकाउंट, मटेरियल यूज. आता याच्यात अनिवार्य नाही आहे की ओपनिंग मटेरियल असेल किंवा क्लोजिंग मटेरियल असेल. जो आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जशा प्रकारे माहिती दिली आहे तशा प्रकारे ती माहिती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करणे आहे. पहिलं पॉईंट आहे मटेरियल यूज. मटेरियल यूज, मटेरियल यूज किती दिलेलं मटेरियल यूजचं 80,000. मटेरियल यूज नंतर काय दिलेलं आहे, डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस दिलेला आहे 1,20,000. 1,20,000. आता याची टोटल करा. 1,20,000 आणि 80,000 2 लाख. 2 लाख भागीला 1,000. 2 लाख भागीला 1,000 किती निघेल त्याचा, 200 रुपये पर युनिट निघेल का बघा. 2 लाख भागीला 1,000, 200 रुपये पर युनिट. 200 रुपये पर युनिट. हा काय राहणार आहे समजा प्राइस कॉस्ट. प्राइस कॉस्ट. आपण कॉस्ट शीट मध्ये खूप काही शिकलेले आहोत की प्राइस कॉस्ट मध्ये कोणकोणते खर्च येणार आहेत, फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये कोणते खर्च येणार आहेत, ऑफिस ओव्हरहेड मध्ये कोणते खर्च येणार आहेत आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये कोणते खर्च येणार आहेत. प्राइस कॉस्ट मध्ये जे खर्च दिलेले आहेत उदाहरणार्थ तेच खर्च आहेत. बाकी जे काही माहिती दिलेली आहे ती बघूया कुठे कुठे जास्त. प्राइस कॉस्ट नंतर आपल्याला येतो आहे फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये काय येतं बघा, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 50,000. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 50,000. 50,000. तर 50,000 भागीला 1,000 करा तर किती येणार आहे, 50 रुपये. 50 रुपये. 50,000 भागीला 1,000 तर 50 रुपये. आता याची टोटल करा. 2 लाख आणि 50,000, 2,50,000. 200 आणि 50, 250. काय राहणार तुमचा वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. नंतर सॅलरीज दिलेली आहे. सॅलरीज ऑफिसमध्ये जातो आहे. रेंट अँड इन्शुरन्स ऑफिसमधला खर्च आहे. जनरल एक्सपेन्सेस ऑफिसमधला खर्च आहे. सेलिंग एक्सपेन्सेस सेलिंगमधला खर्च आहे. म्हणजे आता याच्यानंतर कोणता खर्च येणार आहे आपला, ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड मध्ये काय दिलेलं आहे, सॅलरी 60,000.
10,000. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस दिलेला आहे 20,000. जनरल एक्सपेन्सेस 20,000 टोटल करा. 60 90,000. 90,000 भागीला 1,000 तर किती रुपये येणार आहे पर युनिट? 90 रुपये. 90 रुपये. आता याची टोटल करा. 2,50,000 आणि 90,000 3,40,000. 3,40,000 250 आणि 90 340 रुपये. 340 रुपये. हा काय राहणार तुमचा ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा ऑफिस कॉस्ट. याच्यानंतर पॉईंट येणार आहे सेलिंग एक्सपेन्सेस म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस त्याच्यात दिलेला आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस किती दिलेला आहे? सेलिंग एक्सपेन्सेस 30,000 रुपये. सेलिंग एक्सपेन्सेस 30,000. 30,000 भागीला 1,000 काय तर किती राहणार आहे? 30 रुपये. त्यानंतर काही पॉईंट्स उरलेले नाही आहेत तर आता याची टोटल करा. किती येणार आहे टोटल? 3,40,000 + 30,000 3,70,000. 340 + 30 370 रुपये. हा काय राहणार आहे तुमचा टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट. आता याच्यात आपल्याला प्रॉफिट संदर्भात काही दिलेलं आहे का बघू. अदर इन्फॉर्मेशन मध्ये काही दिलेलं आहे की नाही तर इथे डायरेक्ट तुम्हाला दिलेलं आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट दिलेला आहे म्हणजे प्रॉफिट. ऑलरेडी याच्यात दिलेला आहे तुम्हाला प्रॉफिट. प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला 30,000 रुपये. त्याचा पर युनिट किती येणार आहे? 30 रुपये. तर आता याची टोटल करा तर किती येणार आहे? 4 लाख आणि 400. तर हा काय येणार आहे तुमचा सेल्स. हा काय येणार आहे तुमचा सेल्स. तर समजलं विद्यार्थ्यांना ही झाली आपली कॉस्ट शीट. आणि कॉस्ट शीट तेवढी किचकट राहणार नाही आहे. आपण जेव्हा टेंडर शिकूया तर याच्या आधी आपण जे काही कॉस्ट शीट शिकलेले आहे ही स्पेशली कॉस्ट शीट होती. म्हणजे प्रत्येक पॉईंट त्याच्यात कॅल्क्युलेशन झालेले होते. प्रत्येक पॉईंट त्याच्यात आलेले होते. तर तुम्हाला जर कंबाईन विचारलं टेंडर अँड कॉस्ट शीट तर तुमची कॉस्ट शीट जास्त लांबलचक किंवा किचकट राहणार नाही. जशा प्रकारे ही आपली पहिल्या उदाहरणावरची कॉस्ट शीट झालेली आहे. सरळ माहिती दिलेली राहणार आहे तुम्हाला. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरळ माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरच कॉस्ट शीट तयार करायची आहे. अदर इन्फॉर्मेशन जी काही असेल ती टेंडरवरची असेल आणि जी काही टेंडरवरची जी काही माहिती दिलेली असेल त्या माहितीचा आपल्याला 1% इथे मदत घेता येणार नाही किंवा त्याची एंट्री इथे होणार नाही. आपल्याला सेपरेटली माहिती दिली असणार आहे. उदाहरणार्थ कॉस्ट शीटवरची वेगळी माहिती आणि टेंडरवरची वेगळी माहिती. जसं की आपण आता हे पहिल्या उदाहरणात शिकलेले आहोत आणि शिकणार आहोत की ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो काही दिलेला आहे उदाहरणात त्याच्यावरच फक्त ही आपली कॉस्ट शीट तयार झालेली आहे. आणि जी काही अदर इन्फॉर्मेशन राहणार आहे त्याच्यावर मात्र टेंडर तयार होणार आहे. टेंडर तयार करत असताना आपल्याला कॉस्ट शीटची थोडीफार मदत घ्यावी लागेल. कारण कॉस्ट शीटच्या आधारावरच आपलं टेंडर तयार होणार आहे. आणि जास्त मदत आपल्याला कॉस्ट शीटची कोणती घ्यावी लागणार आहे? पर युनिटचा जो काही रेट निघालेला आहे त्याची आपल्याला जास्तीत जास्त मदत घ्यावी लागणार आहे. पण अदर इन्फॉर्मेशन म्हणजे टेंडर संदर्भात जी काही माहिती केलेली आहे तीच माहिती कॅल्क्युलेशन टेंडरमध्ये होणार आहे. जर काही माहिती तिथे दिलेली नसेल तर आपल्याला मात्र कॉस्ट शीटची मदत घ्यावी लागणार आहे. कॉस्ट शीटच्या प्रकारे आपण जशा प्रकारे कॅल्क्युलेशन करत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला टेंडर सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे झालं आपलं कॉस्ट
बघूया आपण टेंडरवरची माहिती मी तुम्हाला याच्या आधी वाचून दाखवलो आहे. तर मी हे इथून मिटवतो आहे. ठीक आहे, तुम्ही लिहित असताना व्हिडिओमध्ये फॉरवर्ड करत जा जेणेकरून तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. कारण टेंडर थोडं लॉंग आहे आणि लॉंग असल्यामुळे इथे घेणार नाही, म्हणून मला मिटवावं लागतं. तर मी प्रयत्न करतो की जेणेकरून मिटवावं लागणार नाही. आणि पहिलं उदाहरण आहे तर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. स्टेटमेंट ऑफ टेंडर, हेडिंग लिहायची स्टेटमेंट ऑफ टेंडर. टेंडर याच्यामध्ये किती आपल्याला चान्स दिलेले आहेत? 1200 म्हणजे आपलं हे काय झालं आहे, प्रोडक्शन युनिट झालेले आहे. याच्यात सुद्धा आपल्याला कॉलम तयार करावा लागणार आहे. एक तो म्हणजे पर युनिटचा आणि दुसरा फायनल कॉलम म्हणजे अमाऊंट. आपल्याला याच्यात एवढेच कॉलम तयार करावा लागतो. तसेच प्रकारे आखणी करायची ज्या प्रकारे आपण कॉस्टिंग मध्ये केलेले आहोत. सिरियल नंबर, पर्टिक्युलर, रुपीज अँड पर युनिट रेट. रुपीज अँड पर युनिट रेट. तर पहिलं पॉईंट बघा आपल्याला काय दिलेलं आहे अदर इन्फॉर्मेशन मध्ये. प्राइस ऑफ मटेरियल विल राईज बाय 20% ऑन दी प्रिव्हियस लेवल. जो काही आपला मटेरियल दिलेला आहे त्याच्यावर 20% आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. म्हणजे मटेरियल यूज बघा सेम कॉपी पेस्ट आहे. मटेरियल यूज. आता बघा मटेरियल यूजचा आपण एक पॉईंट लिहिता राहून गेला आपला. याची स्पेशली आपल्याला परिस्थिती काढावं लागते. ते म्हणजे 80,000 भागीला 1,000 तर किती निघतील? 80 रुपये. आणि 1,20,000 भागीला 1,000 म्हणजे 120 रुपये. हा झाला पर युनिट आणि या दोघांची टोटल 200 रुपये. तर मटेरियल यूजचं कॉस्टमध्ये किती दिलेलं आहे बघा. मटेरियल यूज आपल्याला मटेरियल यूज किंवा टेंडर तयार करत असताना कॉस्ट शीट वरची जी काही रक्कम निघणार आहे त्या रकमेचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. तर जो काही पर युनिटचा जो कॉलम राहणार आणि पर युनिट जो काही रेट निघणार आहे आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. तर मटेरियल यूज 80 रुपये दिलेला आहे. 80 रुपये प्लस किती पर्सेंट इन्क्रीज करायचे आपल्याला? प्राइस ऑफ मटेरियल विल राईज बाय 20% ऑन दी प्रिव्हियस लेवल. 20% आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. 20%. तर बघा 80 ते 20% किती होणार आहे? 16. 80 ते 20% किती होणार आहे? 16. तर 80 प्लस 16 इज इक्वल टू 96 काय झालं आपल्या पर रेट झाला. ठीक आहे, म्हणजे पर युनिट झालेला आहे. 96 इंटू फॅन किती दिल्यात आपल्याला? 1200 फॅन म्हणजे 96 गुणिला 1200 किती येणार आहे? 96 गुणिला 1200 1,15,200. 1,15,200. 1,15,200 भागीला 1200 तर किती रुपये निघणार आहे त्याचा पर युनिट? 96 रुपये. पहिलं पण समजायला विचार करणं. मटेरियल यूजचं जो अदर इन्फॉर्मेशन आपल्याला टेंडर विषयी जे काही माहिती दिलेली आहे तो पॉईंट आपण कॅल्क्युलेशन करत आहोत. मटेरियल यूज 20% इन्क्रीज करायचं आहे आपल्याला. तर ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे कॉस्ट शीटवर 80 रुपये पर युनिट. तर 80 ते 20% आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. तर 80 ते 20% किती होणार? 16 युनिट. म्हणजे 80 प्लस 16 युनिट इज इक्वल टू 96 युनिट. ठीक आहे, म्हणजे त्याचा पर युनिट रेट. आणि आपल्याला फॅन किती दिले? 1200 म्हणजे 96 गुणिला 1200 त्याची रक्कम निघालेली आहे 1,15,200. दुसरा पॉईंट बघा, त्याचे पर युनिट विल राईज बाय
5%. याच्याकडे सुद्धा तसंच दिलेलं आहे, सेम टू सेम, फक्त रेट कमी आहे. वेजेस म्हटलेलं आहे डायरेक्ट वेजेस. आपल्याला फक्त वेजेस म्हटलेले आहे तर आपण इथे वेजेसच लिहूया. वेजेस 5% increase, 5% increase ऑन प्रीवियस लेवल. म्हणजे मागच्या लेवल 120 रुपये दिलेला आहे, तर 120 गुणिला 5% किती होणार आहे? 120 चे 5% किती होणार आहे? 6. म्हणजे 120 अधिक 6 इक्वल टू 126 आणि 126 गुणिला 1206. 126 कशाला समजले आहेत? आपल्याला 5% इन्क्रीज करायचं आहे वेजेस आणि कॉस्टशीटवर आपल्या वेजेस किती दिलेला आहे? 120 रुपये पर युनिट. 120 पर युनिटचे 5% किती होणार आहे? 6 पर युनिट होणार आहे. म्हणजे 120 प्लस 6 इक्वल टू 126 आणि 126 गुणिला हे जे प्रोडक्शन फॅन्स दिलेले आहेत, सेल्फ फॅन्स दिलेले आहेत 1200, तर हे 126 गुणिला 1200 याचं किती निघेल? 126 गुणिला 1200 1,51,200. 1,51,200 आणि 126 रुपये. आता याची टोटल करा किती येणार आहे? 1,15,200, 1,15,200, 1,51,200, 2,66,400, 2,66,400 आणि 96 प्लस 126, 96 प्लस 126 222 रुपये पर युनिट. हा काय राहणार आहे तुमचा? प्राइस कॉस्ट. प्राइस कॉस्ट बघा, काही अडचण नाही आहे. ज्या पद्धतीने आपण कॉस्टशीट तयार केल्या तीच पद्धत इथे पण राहणार आहे. जे काही आपले पॉईंट कॅल्क्युलेशन होणार आहेत ते सगळे पॉईंट तिथे राहणार आहेत. बघा, आपलं कॉस्टशीटवर प्राइस कॉस्ट निघालेला आहे, इथे सुद्धा प्राइस कॉस्ट निघालेला आहे. जे आपल्याला मटेरियल दिलेलं आहे, वेजेस दिलेलं आहे, त्याच्यात काही इन्क्रीज झालेलं आहे, मात्र पद्धत तीच आहे. याच्यानंतर दुसरा पॉईंट प्लस होणार आहे फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड. आता फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये बघा काय दिलेलं आहे. अदर इन्फॉर्मेशन मध्ये चौथा पॉईंट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विल राईज इन प्रपोर्शन टू दी कंबाइंड कॉस्ट ऑफ 25% मटेरियल अँड वेजेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट टाकायचं. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 25%. आता याच्यात कंबाईन म्हटलेलं आहे मटेरियल अँड वेजेस. याचं कंबाईन आता काय झालेलं आहे बघा. मटेरियल अँड वेजेस, मटेरियल अँड वेजेस आपल्याला उदाहरणात काय विचारलेलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट विल राईज इन प्रपोर्शन टू दी कंबाइंड कॉस्ट ऑफ 25% मटेरियल अँड वेजेस. म्हणजे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 25% कशावर घ्यायचं आहे? मटेरियल अँड वेजेस याचं कंबाईन. त्या दोघांचं कॅल्क्युलेशन म्हणून काय झालेलं आहे? प्राइस कॉस्ट दिलेलं आहे. मटेरियल अँड वेजेस ते कंबाईन झाले, दोघांची टोटल किती आहे? 2,66,400. याच्यावर आपल्याला घ्यायचं आहे 25%. तर 2,66,400 गुणिला 25% भागिला 100 किती होणार आहे? 2,66,400 गुणिला 25 भागिला 100 66,600 भागिला 1200 तर 55.50 पर युनिट रेट निघालेला आहे. बघा, आपल्याला इथे आपला हा जो पहिला उदाहरण आहे टेंडर अँड कॉस्टशीटवरचा, कॉस्टशीटवरचं उदाहरण भरपूर झालेलं आहे, पण मात्र हा टेंडर अँड कॉस्टशीटवरचा पहिला उदाहरण आहे. तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगत आहोत, तुम्ही ऐका आणि व्हिडिओ बघा. जो चौथा पॉईंट आपल्याला विचारलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट will be rise in proportion to the combined cost of 25% material and wages.
आपल्याला जो काही 25% खर्चावर आकारायचा आहे मटेरियल अँड वेजेस, तुम्ही स्पेशली आहात तर तुम्हाला मात्र वेळ जास्त लागेल, म्हणून त्यांनी कंबाईन म्हटलेलं आहे. दोघांचं एकत्रीकरण करून जी काही कॉस्ट निघेल त्याच्यावर आपल्याला 25% व्हॅल्यू काढायची आहे. दोघांचं आपण जर एकत्रीकरण करून कॉस्ट निघाली म्हणजे ती कोणती कॉस्ट? प्राईम कॉस्ट. किती निघाली आहे? 2,66,400 आलेला मटेरियल आणि वेजेस, तर याच्यावर 25% निघालेला 66,600 आणि पर युनिट निघालेला आहे 55.5. याच्यानंतरचं पॉईंट कोणता आहे? सेलिंग दिलेला आहे. तर सेलिंगच्या सेलिंगमध्ये जाईल, पण त्याच्या आधी याची टोटल करा. 270.5 2,66,400 प्लस 66,600 3,33,000 3,33,000 हा काय येणार तुमचा? वर्क कॉस्ट. याच्यानंतर वर्क कॉस्ट मध्ये कोणता पॉईंट येतो आपला? ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड बघा, तुम्हाला जी अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेंडर संदर्भात त्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तुमचं करंट सेलिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे, पण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट हा आपला फॅक्टरीमध्ये येतो आहे आणि सेलिंग एक्सपेन्सेस हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये येतो आहे. तर जो मधातला जो मुद्दा आहे ऑफिस ओव्हरहेड हा मात्र इथं सुटलेला आहे, पण असं जरी सुटलेलं असेल पण मात्र जी पद्धत आहे, जी मेथड आहे कॉस्ट शीट तयार करण्याची, त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करूया. ऑफिस ओव्हरहेड जरी आपल्याला टेंडरमध्ये विचारलेले नसेल पण मात्र आपल्याला कॉस्ट शीटवर किंवा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची माहिती दिलेली आहे. बघा काय दिलेलं आहे? सॅलरी. पहिलं पॉईंट दिलेलं आहे सॅलरी. किती दिलेली आहे सॅलरी? सॅलरी दिलेली आहे आपल्याला 60,000. सॅलरी दिलेली आहे आपल्याला 60,000. सॅलरी नंतर रेंट रेट अँड इन्शुरन्स. रेंट रेट अँड इन्शुरन्स किती दिलेलं आहे? रेंट रेट अँड इन्शुरन्स 10,000 10,000. बघा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पहिल्याच पॅरामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस किती दिलेला आहे? 20,000. जनरल एक्सपेन्सेस दिलेला आहे 20,000. याची टोटल 60, 70 आणि 80, 90 याची काय आलेली आहे टोटल? 90,000 तुमची फायनल टोटल येणार आहे आणि 90,000 भागिले 1200 करा तर त्याचा पर युनिट रेट निघणार आहे. 90,000 भागिले 1200 तर 75 रुपये पर युनिट. आता याची करा फायनल टोटल. 3,33,000 प्लस 90,000 म्हणजे 4,23,000. 3,33,000 प्लस 90,000 म्हणजे 4,23,000. 4,23,000 आणि 277.5 प्लस 75 तर 352.5. 352.5 हा काय राहणार आपला? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर पॉईंट येतोय आपला प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. बघा काय दिलेलं आपल्याला 5व्या नंबरचा पॉईंट अदर इन्फॉर्मेशन मध्ये सेलिंग एक्सपेन्सेस पर युनिट विल रिमेन अनचेंज्ड. आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस काही चेंज करायचं नाही आहे, म्हणजे जो कॉस्ट शीटवर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसचा पर युनिट रेट निघालेला आहे तोच पर युनिट रेट आपल्याला इथे सेम टू सेम जसेचे तसे घ्यायचा आहे. सेलिंग एक्सपेन्सेस बघा अनचेंज्ड म्हटलेला आहे. तर सेलिंग एक्सपेन्सेस आपलं कॉस्ट शीटवर किती दिलेलं आहे? बघा सेलिंग एक्सपेन्सेस त्याचा पर युनिट रेट किती दिलेला आहे? 30 रुपये. आपल्याला अनचेंज करायचं म्हणजे आपल्याला चेंज करायचं नाही आहे. 30 रुपये पर युनिट गुणिला 1200 फॅन, जे तुम्हाला प्रोडक्शन म्हणून टेंडरचे 1200 फॅन दिले आहेत म्हणजे 30 रुपये पर युनिट इंटू
1200 फॅन किती येणार आहे 30 गुणिला 1200 तर 36,000 रुपये 36,000 रुपये. त्याचा पर युनिट रेट किती आहे 30 रुपये पर युनिट ऑलरेडी तुम्हाला रेट दिलेला आहे. आता याची टोटल करा 4,23,000 4,23,000 प्लस 36,000 4,59,000 4,59,000 आणि 50 80 382.5 382.5 हा काय राहणार आहे आपला टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट नंतर आपला पॉईंट येणार आहे प्रॉफिट येणार आहे पॉईंट. आणि प्रॉफिटच्या संदर्भात आपल्याला शेवटच्या पॅरामध्ये दिलेला आहे prepare a statement of cost showing the price at which the fan should be marked so as to earn a profit 10% on selling price. Profit 10% on selling price. 10% on selling price. तर आपला आता किती निघणार आहे बघा 4,59,000 4,59,000 गुणिला 10% आणि भागीला 90. 10% आहे 30% आहे 10%. तर याच्या आधी आपला प्रॉफिटचा जो काही पॉईंट राहायचा तो आपण याच पद्धतीने सॉल्व करत होतो. कारण सेलिंग प्राइसवर आपल्याला 10% विचारलेला आहे. तर 100मधून 10% मायनस करायचे आहे आणि उरलेले 90% ते हे 90% राहणार आहे. तर बघा आता 4,59,000 गुणिला 10 भागीला 90 51,000 अमाऊंट निघालेली आहे. तर 51,000 भागीला 1200 कराल तर 42.5 त्याचा पर युनिट रेट निघालेला आहे. तर आता 4,59,000 प्लस 51,000 याची टोटल राहणार आहे 5,10,000 5,10,000 आणि पर युनिट किती दिलेला आहे 382.5 प्लस 43.5 प्लस 43.5 तर 425 रुपये 425 रुपये पर युनिट राहणार आहे. आणि हा काय राहणार आहे आपला हेल्थ. तर समजलं विद्यार्थ्यांना पहिला उदाहरण आपण खूप बारकाईने शिकलेले आहोत. खूप बारकाईने मी तुम्हाला समजून सांगितलेले आहोत की जसं कॉस्टिंगवर आपण ज्या पद्धतीने प्राइस कॉस्ट वर्क कॉस्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन टोटल कॉस्ट प्रॉफिट सेल्स ज्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतो त्याच पद्धतीने आपल्याला टेंडरमध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा मॅच होत आहे आणि याच पद्धतीने आपल्याला टेंडर सॉल्व करायचं आहे. तुम्हाला टेंडरची माहिती वेगळी दिलेली असेल आणि कॉस्टची माहिती वेगळी दिलेली असेल. तर सुरुवातीचे उदाहरण तुम्ही व्हिडिओ बघा. मी तुम्हाला मुद्दाम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की तुम्हाला स्टडी करायसाठी प्रिपेअर करायसाठी तुम्हाला याचा आढावा घ्यावाच लागेल. म्हणून तुम्ही हे नोट्स लिहित चला आपल्या रजिस्टरमध्ये